आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही मिळू शकणार. सॉरी ताई, बघा ना, म्हणजे जुन्या रेकॉर्ड मध्ये या कम्प्युटर मध्ये मिळेल ना काहीतरी माहिती. अहो मी सांगितलं ना, या हॉस्पिटलची मॅनेजमेंट 2 वेळा चेंज झाली आहे आणि इतक्या जुन्या रेकॉर्डची माहिती ना नाही मिळू शकणार. 8-10 वर्षापूर्वीचं काही असतं ना तर एक वेळ मी काहीतरी करू शकले असते. या तुम्ही नाही काही करू शकणार मी. असं नका ना बोलू. अहो खरंच अर्जंट आहे, नाहीतर मी म्हंटलंच नसतं तुम्हाला. प्लीज मी रिक्वेस्ट करते, हात जोडते तुमच्या पुढं. ठीक आहे, मी बघते काय करता येते का. जोशी सर, 1 मिनिट इकडे आहे ना. काय ग सर, ह्या बिलाची कॉपी आपल्या जुन्या रेकॉर्ड्स मध्ये मिळते का बघा ना प्लीज. हे आमचे जोशी सर, आमच्या स्टाफ मध्ये सर्वात सिनियर, गेले 36 वर्ष इकडे नोकरी करतात. ते तुमची नक्कीच मदत करू शकतील. हे बिल नाही आहे, ही डिस्चार्ज समरी आहे. मला वाटतं हे 25 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड आहे. डिस्चार्ज समरी. बरं काका, पण ते कुणाचं आहे काही कळेल का? दिसत नाही ना काही त्याच्यावर. बघूया काही मिळतं का. या या तुम्ही इथेच थांबा. बाहेरच्या व्यक्तींना रेकॉर्ड मध्ये प्रवेश नाही आहे. बरं, मी जाऊन मी चेक करतो एकदा. मॅडम, काय गमगमाट सुटलाय. आता मला कळतंय स्वानंदी का तुमच्या आजची शेवभाजी खाण्याचा हट्ट करत होती. नाही नाही नाही, मी काय म्हणते, तू चव घेऊनच बघ. गरम असेल ना मॅडम. खरंच खूप कमाल झाली हो. हा म्हणजे तुम्ही म्हणताय तसा खरंच आनंद उतरलाय त्यात. तुम्ही सुद्धा टेस्ट करा. तिखट झाली अरे. हो, स्वानंदीला वाढशील ना तर त्याच्यावर, म्हणजे तुम्ही दोघंही जेवायला बसाल ना की त्याच्यावर मग थोडी शेव जास्त घाल, म्हणजे मग एवढी तिखट नाही लागणार. अहो नाही नाही, मला तिखटच आवडतं. स्वानंदीला जर तिखट वाटलं तर मग त्यावेळी शेव ऍड करेल. काहीतर ते असं मिळमिळीत झालेलं मला नाही आवडणार. तुला सुद्धा तिखट आवडतं? मला सुद्धा झणझणीत भाज्या आवडतात, पण स्वानंदीसाठी ही मात्र तिखट आहे. पण तुला ना बऱ्याच वेळा हॉस्टेलमध्ये असं मिळमिळीत जेवण बनतं ना, मग मी माझ्या ताटामध्ये असं भरपूर मिरचीचा ठेचा घेते आणि जेवते. मॅडम मी काय म्हणतो, स्वानंदी आता येईलच केळीचे खांब घेऊन. त्या आल्यानंतर मग आपण तिघे सोबतच जेवायला बसू. अरे हॉस्टेलमध्ये काही वेंडर्स येणार आहे, त्यांच्याशी जरा मीटिंग करायची आणि दोघं मस्तपैकी बसून एन्जॉय करा ना. मी कशाला तुमच्यामध्ये. हा अहो पण थांबा ना, त्यांना बरं वाटेल, छान वाटेल. नाही, स्वानंदीने खाल्ल्या खाल्ल्या तिला कळणार आहे की ही भाजी कोणी बनवली. अजिबात सांगू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं, तिला आवडली तर तिला सांग मला फोन करायला. सांग. चला मी तुम्हाला सोडायला. हळूच निसटल्याच्या रागातून संचिता मॅडमने ना नक्की घरी जाऊन तमाशा सुरू केला असणार की स्वानंदी कुठे आहे, स्वानंदी कुठे आहे. मला ना केळीचे खांब घेऊन लवकरात लवकर घरी पोहोचायला हवं, नाहीतर शालिनी मॅडम चिडतील. काका, सापडला का रेकॉर्ड? तुमचं नशीब चांगलं आहे. हे घ्या. काका, हे जमदाडे डॉक्टरचं नाव आहे का? हे डॉक्टर नाही आहे, पेशंट सोबत जी व्यक्ती होती ना त्या व्यक्तीचं नाव आहे. जमदाडे, हे नाव याआधी मी कधीच ऐकलं नाही. कोण आहे कोण हे? बरं, थँक्यू काका. मी हा पेपर घेऊन जाऊ शकते ना सोबत? नाही, हॉस्पिटलचं रेकॉर्ड आम्ही बाहेरच्या माणसांना घेऊन जाऊ देत नाही. बरं, मग मी फोटो घेते याचा. नाही नाही, ते पण अलाउड नाहीये. नाही ग. काय होतंय तुम्हाला? काका, जरा गरगरल्यासारखं होतंय. पाणी द्याल का प्लीज? हो हो, पाणी घेऊन येतो. हाय ग, बापरे. घ्या पाणी, घ्या पाणी. बरं वाटतंय ना तुम्हाला? काका, की डॉक्टरना बोलू? नाही नको, मी बरी आहे, मला बरं वाटतंय. हे घ्या, थँक्यू. आणि
सॉरी. सॉरी कशाबद्दल? असंच गैरसोय झाली त्याबद्दल. एक मिनिट. हा मॅडम बोला ना. काय ग स्वानंदी, केळीचे खांब आणायला इतका वेळ लागतो? नाही येतच होते, म्हणजे रस्त्यातच आहे. कधी येणारेस? रात्र झाल्यावर येणारेस का? हे बघ, तुझा काम चुकारपणा मला कळतो. नाही मॅडम, अहो खरंच निघालेच होते, बस पोचते थोडे वेळ. खांब मिळाले का? हो मिळाले. हे काय हातातच आहे माझ्या. आणि हो, तू नक्की केळीचे खांब आणायला गेलीयस ना? का आणखीन कुठे गेलीयस जे आमच्यापासून लपवतीयस? एवढा वेळ कसा लागतो तुला? नाही मॅडम, अहो बस पोचते मी, लगेच आले. ये लवकर, खूप कामं पडली आहेत घरात. हो आले आले. काम चुकारपणा आहे. बरं काका, पुन्हा एकदा थँक्यू. तुम्ही खरंच खूप मदत केली माझी. येते मी. थांब पोरी, ऐक जरा माझं. तुला एक सल्ला देतो, बघ पटलं तर. काय काका? तू या सगळ्यापासून दूर राहा. जेवढं खोल जाशील तेवढा चिखल हाताला लागेल. या विषयात नको पडूस. म्हणजे मला काहीच कळलं नाही. हे बघ, चिखलात उतरल्यावर पाय आणखी रुतत जातो. तू या सगळ्या विषयात नको पडूस, एवढंच मी तुला सांगतो. काका तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच काही बी कळत नाहीये. म्हणजे चिखल पाय या बिलाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? हे बघ, मी सांगतो तेवढं लक्षात घे. तू या विषयात पडू नकोस. तुझ्या भल्यासाठी सांगतो, बाकी तुझी मर्जी. हे काका काय म्हणाले? यांना असं काय माहितीये ज्याने माझ्या जीवाला धोका? महाराणी आल्या का केळीचे खांब घेऊन? किती वेळ? एवढ्या वेळात माझ्या अंगणात मी केळीचं झाड लावलं असतं, त्याची पानं काढली असती. एवढा वेळ लागला तुला. आता दमली असशील, आराम करायचा असेल ना? खरं सांग, केळीचे खांब आणायला गेलेलीस का कामाच्या नावाखाली भटकायला गेलेलीस? नाही मॅडम, केळीची खांब आणायलाच गेले होते, पण त्यांच्याकडे नव्हते म्हणून जरा वेळ लागला. तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार असतं ना? आता केळीचे खांब तिथे ठेव आणि कामाला लाग. शालिनी, किती बोलताय तिला? केळीचे खांब आणले ना तिने. बघू स्वानंदी, बघू. वा वा वा, क्या बात आहे, खूपच छान आहे. शालिनी, एक काम कराल का? माझ्यासाठी कॉफी बनवून आणा, पूर्वी सारखीच एकदम कडक कॉफी प्लीज. आणते. स्वानंदी, हे केळीचे खांब एकदम मस्त आहेत, छान आहेत, फ्रेश. कुठं आणलेस? हॉस्टेलच्या बाहेर एक दुकान आहे, तिकडनं आणले. हॉस्टेलच्या इथनं? बरं, तुझ्या मैत्रिणींना तू निमंत्रण दिलंयस ना मंगळागौरीचं? नाही, अजून नाही दिलं, पण देते. मी फोन करते त्यांना. हा, फोन कर आणि सांग. आणि काय ग, कोणती तुझी ती पोलीस मैत्रीण तुझी केस हँडल करत होती ती? अंबिका. हा, अंबिका मॅडम, त्यांना पण निमंत्रण दे. काय काय झालं होतं, गेल्या वेळेला आपला कार्यक्रम होता ना घरी, तेव्हा पोलीस युनिफॉर्म मध्ये आपल्या पोलिसी खाक्या दाखवण्यासाठी आपल्या घरी आल्या होत्या त्या. ह्यावेळेला त्यांना तू इन्व्हाइट कर ना. पण साध्या ड्रेसमध्ये या तुम्ही. आणि कसं आहे ना, त्यांच्या या रुटीन मधनं त्यांना ब्रेक मिळेल. शेवटी त्या सुद्धा माणूस आहेत ना. हा, कर कर, फोन कर. स्वानंदी, काय झालं? साहेब, खरं तर माझ्या लग्नानंतर त्यांच्याशी माझा काहीच संपर्क नाहीये. अरे म्हणून काय झालं? बरेच दिवस जरी संपर्क नसला तरी मैत्री थोडीच तुटते. हा, कर कर, त्यांना फोन कर आणि आवर्जून या म्हणून सांग. आणि समजा त्यांना ऑकवर्ड वाटत असेल ना, तर मी स्वतः त्यांच्याशी बोलतो. कर, फोन कर.
काय झालं? साहेब लागत नाहीये फोन त्यांचा. अच्छा, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, एक काम कर, तू दमली असेल ना, आराम कर. हा, पण त्यांना फोन करायचं विसरू नकोस. हा, जा. पण मी इन्व्हाइट केल्यावर त्या येतील की नाही तेच माहिती नाही. का? तुला असं का वाटतंय? कारण माझ्यावर चिडल्यात त्या. मी लग्न करू नये, म्हणजे माझा गुन्हेगार जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी लग्नच करू नये असं म्हणणं होतं त्यांचं. केसवरनं लक्ष विचलित होईल असं म्हणाल्या होत्या त्या, आणि तेच झालंय. त्यामुळं लग्नानंतर माझा त्यांच्याशी काही संपर्कच नाहीये. मी जरी बोलावलं तरी मला नाही वाटत त्या येतील. अच्छा, एवढंच ना? तू दमली असशील, आराम कर. अहो पण मॅडम. तिला मी समजावतो. हा, पण तू अंबिका मॅडमना फोन करत राहा. हिला अंबिकाबद्दल खरंच काही माहिती नाहीये की माझ्यासमोर माहित नसल्याचं नाटक करते? काय हो, केळीचे खांब आणायला इतका उशीर? केळीचे खांब कधीच आणले होते, साहेबांना मदत करत होते खाली. अच्छा. मणी सर, ते सगळं जाऊ द्या. शेवभाजीचं काय झालंय? म्हणजे मला ना शेवभाजीचे खूपच डोहाळे लागले, इतके की मला नुसती खावीशी वाटत नाहीये. मला घरात शेवभाजीचा वास येतोय. मणी सर सांगा ना प्लीज, काय झालं? अरे बाप, तुम्हाला परत शेवभाजीचा वास येतोय? डेंजर आहे. आपण ना डॉक्टरांकडे जाऊ, त्यांना सांगू तुम्हाला असे असे वास येत आहेत, भास होतोय तुम्हाला. हो, आपण दाखवूयात डॉक्टरांना. म्हणजे नसलेल्या गोष्टींचा वास नको ना यायला मला. करेक्ट. आणि इतका की मला असं वाटतंय की घरातच शेवभाजी बनली आहे की काय. नाही, हे खरंच खूप डेंजर आहे. घरातच शेवभाजी केली असं जर तुम्हाला वाटतं तर ही खरंच चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो, उद्या सकाळी आपण वॉर्डन मॅडम कडे जाणार, त्या मस्त शेवभाजी बनवणार. पक्का, प्रॉमिस. पण आता मला भूक लागली. आपण मला आत्ता शेवभाजी खायची होती. आणि मला आता भूक लागली. ठीक आहे, मी चपाती भाजी बनवते पटकन. शेवभाजी सरप्राईज. मणी सर, मला हवी होती तशीच झाली आहे शेवभाजी. वॉर्डन मॅडमच्या हातची चव जशी होती ना तशीच झाली आहे. म्हणजे वॉर्डन मॅडम स्वतः आल्या होत्या तुमचे डोळे पुरवायला? वॉर्डन मॅडम इथे आल्या होत्या? हो. त्यांनी बनवली ही शेवभाजी? नाही, बनवली मी, पण त्यांनी त्यांची पद्धत सांगितली. किती करताना तुम्ही दोघं माझ्यासाठी. मला शेवभाजी खायची होती आणि तुम्ही दोघांनी माझी इच्छा पूर्ण केली. अरे बापरे. नाही, असं थांबा. पॉज मारा तुम्ही या इथे. सर काय झालं? अहो या, बसा. परत बेरिंग घ्या आणि रडायला सुरुवात करा. मनसोक्त रडा. तोपर्यंत ही भाजी मी संपवतो. मणी सर नाही, ही सगळी भाजी मी संपवणार आहे, कारण तुम्ही माझ्यासाठी केली आहे. का नाही? तुम्ही रडा ना. अहो, अशी संधी परत मिळत नाही. कधीतरी रडतो माणूस आपण. रडा. अहो, मी कितीही भाऊक झाले असले ना तरी ही शेवभाजी मी संपवणार, कारण तुम्ही दोघांनी माझ्यासाठी केली आहे इतक्या प्रेमाने. स्वप्नदी तुमच्यासाठीच बनवली आहे. म्हणजे सर, मनावर कितीही ताण असला, कितीही अंग दुखत असलं, तुमच्या हातचा एक घास खाल्ला ना की लई बरं वाटतं मनाला. तुम्ही सोबत असला की सगळ्या संकटांना सामना करायचं बळ मिळतं मला. हो ना, खरंच. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना हे असं छान बोलत राहा, मी जेवण. असं कसं? ही शेवभाजी मी संपवणार. नाही, तुम्ही बोला ना. मी तुम्हाला अजिबात देणार नाही.
नमस्कार साहेब. अंबिकाची काय बातमी? साहेब त्या ऍक्सिडेंट नंतर कोणतरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं ही पक्की खबर आहे. काय? ती हॉस्पिटलमध्ये आहे? नाही साहेब, तिथे असती ना तर तिथे जाऊनच संपवली असती आपण तिला. म्हणजे मला नीट उलगडा करून सांग. म्हणजे साहेब, ज्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये टाकली ना त्याच रात्री कोणतरी तिला डिस्चार्ज करून घेऊन गेलं अशी खबर आहे. काय? म्हणजे ती जिवंत आहे पण ती कुठेही आपल्याला माहिती नाही. सगळं तुझ्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. अरे तिच्या रूपाने एक टाइम बॉम्ब माझ्या खुर्चीच्या खाली टिकटिक करतोय. कधी फुटू शकतो, सगळं संपेल. मूर्ख कुठला. सॉरी साहेब. ठीक आहे, आणखीन तिच्या बाबतीत तुला काय माहिती मला सांग. ती कोमात होती. म्हणजे कोणीतरी डिस्चार्ज करून घेऊन गेलाय तिला. कुठे नेलंय? काही लिंक? नाही साहेब, अजून तरी काही समजलं नाही, पण आपली माणसं तपास करतायत, लवकरच समजेल. तुझं हे लवकर येईपर्यंत उशीर झाला नाही म्हणजे मिळवली. काही कर, तुझ्या माणसांना कामाला लाव. ती कुठे आहे, कशी आहे आणि कोण तिला प्रोटेक्ट करतंय हे मला लवकरात लवकर समजायला हवं. हो साहेब. कारण ती जर मीडिया समोर आली आणि तिनं तोंड उघडलं तर सगळंच संपेल. बघ, तू काहीही कर पण तिला लवकरात लवकर शोध आणि ह्या वेळेला संपव. तिला संपवल्याचा पुरावा मला आणून दे. तुला आणखीन पैसे देईन मी. जानी. हो साहेब. मम्मा, ती सुरेखा कधी येणार आहे? जी वेळेवर येत नाही ती काम तरी नीट करेल का? खात्री आहे का तुम्हाला? खात्री आहे. अगं सुरेखा माझ्या ओळखीतली आहे आणि ती बिनबोभाट काम करेल. ह्या कानाचा त्या कानाला पत्ता लागणार नाही. पण आत्ता पत्ता काय आहे तिचा? हा, ही अशी वेळेवर कामं न करणारी माणसं माझ्या डोक्यात जातात अक्षरशः. खरंच. शालिनी ताई, काय झालं? अगं सांगते सांगते, बस जरा. पाणी घेणार का तू? बस बस बस, तिकडे बस. हो, पण असं काय काम आहे जे तुम्ही मला फोनवर नाही सांगू शकला? मी सांगते. काम खूप जोखमीच आहे. उद्या आमच्या घरी मंगळागौर आहे. त्या मंगळागौरीमध्ये एक मुलगी असेल, स्वानंदी नावाची. तिच्या बरोबर तुम्हाला फुगडी खेळायची. बस इतकंच? जर इतकंच काम असतं तर तुम्हाला का बोलावलं असतं ना? हे दिसतंय? हे काय? हे हत्यार आहे. याच्या टोकदार भागावर स्वानंदी पडायला हवी आणि हे काम तुम्हाला करायचं. उद्या फुगडी खेळत असताना स्वानंदीचा हात अलगद सोडायचा, अगदी अलगद. मग स्वानंदी लटपटत येईल, यावर पडेल आणि मग स्वानंदीचं बाळ बापरे. बापरे, नका घाबरू ताई. तुम्हाला काही होणार नाही याची गॅरंटी मी देते तुम्हाला. सुरेखा, करशील ना हे काम? हो, नक्कीच. गुड, व्हेरी गुड. चला मग रिहर्सल करूया आपण. या, उद्या
आम्ही मंगळागौर इथे मांडणार, मंगळागौरीची पूजा इथे असेल. ओके, एक पीस मी इथे ठेवणार आणि दुसरा मी इथे ठेवणार. दोन्ही पीस नीट बघा, तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. आता काय करायचंय ते मी तुम्हाला सांगते. मम्मा या. मी म्हणजे तुम्ही आहात आणि मम्मा म्हणजे स्वानंदी. फुगडी खेळायला सुरुवात करायची. अगं हळू संचिता, मला गरगरतंय. अगं अगं हळू ना संचिता. 2 मला गरगरतंय. अगं मला गरगरतंय संचिता, सोड. अगं 3. अगं संचिता पडली. संचिता अक्कल आहे तुला? मला लागलं असतं ना. मम्मा हळू सोडलं होतं तुम्हाला. तुम्ही ना जरा ओव्हरच करता. हा ताई या पुढे या. सुरेखा ताई, कळलं तुम्हाला मी आता काय केलं? हेच उद्या तुम्हाला करायचं. उद्या स्वानंदी आणि तिच्या बाळाचा खेळ खलास झाला पाहिजे.